नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय इंग्लिश पेपर अनालिसिसच्या लेक्चर सिरीज मध्ये. आज आपण राज्यसेवा 2020 ला जो इंग्रजीचा पेपर कंडक्ट करण्यात आला होता, 2020 चा 21 मध्ये जो पेपर कंडक्ट करण्यात आला होता त्याचा अनालिसिस आपण बघणार आहोत. चला सुरुवात करूया अनालिसिसला. तर 2020 चा पेपर 21 मध्ये कंडक्ट झाला होता हा. त्यामध्ये पहिला प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे तो आहे विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस करेक्टली फॉर्म द ऍडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड फॉग. फॉग या शब्दाचा ऍडजेक्टिव्ह फॉर्म कुठलं दिलेल्या सफिक्स पैकी एक सफिक्स असं आहे की जे त्याला ऍडजेक्टिव्ह फॉर्म मध्ये आलेलं फॉग या शब्दाला. तर ते आहे आपलं GY. म्हणून याचं जे उत्तर येणार आहे ते उत्तर असणार आहे फॉगी. कुठं होते फॉगी तयार? बी कुठं दिलेला आहे? ओनली पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं आन्सर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्न. हा प्रश्न आहे चूज द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क. बघा हा प्रश्न जो आहे, तुम्ही मागचा हा जो प्रश्न आहे, मागचा पेपर अनालिसिस जर बघितला असेल तर मागच्या पेपर अनालिसिस मध्ये परत अशा प्रकारचंच एक वाक्य दिलेलं आहे की ज्याच्यातलं आपल्याला पंक्च्युएशन त्यांनी करेक्ट पंक्च्युएशन शोधायला सांगितलं. अगेन हा प्रश्न तोच आहे की वाक्यात जर बघा हे जे पंक्च्युएशनचे बऱ्यापैकी प्रश्न जे असतात ते प्रश्न नॅरेशनवर आधारित प्रश्न असतात. नॅरेशन म्हणजेच काय तर स्पीच. स्पीच मध्ये काय येतं? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. तसंच डायरेक्ट नॅरेशन आणि इनडायरेक्ट नॅरेशन. आता प्रश्न काय आहे की आपण ज्या वेळेला नॅरेशन म्हणतो, नॅरेशन मध्ये पहिला प्रकार आहे डायरेक्ट नॅरेशनचा. डायरेक्ट नॅरेशन म्हणजेच काय तर डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट नॅरेशन म्हणजेच काय तर डायरेक्ट स्पीच. ती लिहिली कशी जाते याच्यात दोन घटक असतात, लक्षात घ्या. एक असतो रिपोर्टिंग क्लॉज आणि दुसरी असतं रिपोर्टेड स्पीच. समजून घ्या, महत्वाचं. ठीक आहे. हा जो रिपोर्टिंग क्लॉज इथं दिसतोय आपल्याला, बघून घ्या. हा जो रिपोर्टिंग क्लॉज इथं दिसतोय, हा जो रिपोर्टिंग क्लॉज आपल्याला दिसतोय, हा रिपोर्टेड स्पीच पासून कॉमा देऊन सेपरेट केलेला आहे. आणि ही जी रिपोर्टेड स्पीच आहे ही कशात लिहिलेली आहे? डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलेली आहे. दुसरी गोष्ट, या रिपोर्टेड स्पीचच्या शेवटी येणारा पंक्च्युएशन मार्क हा डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आत असतो. मागच्या पेपर अनालिसिस मध्ये बोललो, त्याच्या आधीचे तलाठीचा पेपर असेल, राज्यसभेचा पेपर असेल, PSI या पेपरमध्ये जिथे जिथे हे एक्झाम्पल्स आलेले आहेत नॅरेशनवर आधारित पंक्च्युएशनचे, मी तिथं बोललेलो आहे. याच्यावरती बरीचशी चर्चा सुद्धा केलेली आहे. पण हे अशा प्रकारे वाक्य लिहिलेलं असतं. पहिल्या वाक्यात ऑफ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड शी क्राईड. डॉक्टर डू समथिंग क्विकली. म्हणजे शी क्राईड जे आहे हे आहे आपला रिपोर्टिंग क्लॉज. कुठं दिसतोय हा? रिपोर्टेड स्पीच पासून कॉमा देऊन सेपरेट केलेला. पहिल्याच्यात आहे का? दुसऱ्याच्यात आहे का? तर तिसऱ्या याच्यात हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे तर रिपोर्टिंग क्लॉजला दिलेला आहे. आणि रिपोर्टिंग क्लॉजला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ठेवतो का? बघा, ठेवत नाही. म्हणजे हे सुद्धा चुकलेलं आहे. उत्तर काय? डी हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. या रिपोर्टेड स्पीचचे दोन तुकडे करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. हा पहिला तुकडा जो डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलेला आहे, अगेन कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या हा कॉमा देऊन आपण रिपोर्टिंग क्लॉज रिपोर्टेड स्पीच पासून सेपरेट केला. परत दुसरा कॉमा देऊन उरलेल्या रिपोर्टेड स्पीच पासून परत आपला रिपोर्टिंग क्लॉज वेगळा झालेला दिसतो. आणि उरलेली रिपोर्टेड स्पीच सुद्धा आपली डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ठेवलेली आपल्याला दिसेल. म्हणून हे वाक्य ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आय होप हे वाक्य तुम्हाला कळलंय. नेक्स्ट प्रश्नावरती आपण मूव्ह होऊया. चला. तर नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स. आय एम अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन. आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डीलिंग. I do not believe in double dealing. डबल डिलिंग म्हणजे काय तर डिसीव, फसवेगिरीत मी विश्वास करत
नाही. म्हणजे याचं डिसिव्ह म्हणजे काय, तर फसवणे. डिसिव्ह म्हणजे काय होते, तर फसवणे. ठीक आहे. तर फसवणे, गोलमाल करणे वगैरे वगैरे. ठीक आहे. ठगणे वगैरे ज्याला आपण मराठीत म्हणतो. ठीक आहे. तर असा त्या डबल डिलिंगचा अर्थ होतो. कुठे दिसतोय, पर्याय क्रमांक 2 मध्ये. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे हे प्रश्नाचं उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नावरती. नेक्स्ट प्रश्न आहे, द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. ठीक आहे. अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज सराउंडेड द बिल्डिंग. अ टीम ऑफ, हे बघा हे वाक्य याला काय म्हटलेलं आहे, याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये न्या. याला काय म्हटलेलं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये न्या. आता इथं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. अर्थात हे वाक्य कशाचं आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. याच्यात काय दिलेलं आहे, वर्ब वॉज आणि मेन वर्ब काय आहे, सराउंडेड. मग आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वॉज वेअर प्लस V3 असेल तर याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय होते दोघांचं मिळून, तर V2 होते. काय होते, V2. म्हणजे इथला वाज निघून जाईल आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, आपल्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये फक्त आपल्याला सराउंडेड हा एक वर्ब सापडणार आहे. फक्त सराउंडेड. बघूया, फक्त सराउंडेड म्हणजे आपल्याला काय पाहिजे आता, फक्त सराउंडेड ज्या वाक्यात असेल ते आपलं उत्तर असेल. इथं आहे का, इथं सराउंड्स आहे म्हणून हे उत्तर असू शकत नाही. जिथं जिथं ए आहे तर आन्सर घेईल. टीम ऑफ स्पेशल कमांडोज हॅड आणि सराउंडेड आहे. मी हॅडची गरज आहे सांगितलंय का, नाही. हे सुद्धा आपलं गेलं, म्हणजे जिथं बी आहे ते आन्सर आपलं असणार नाही. मग ऑल आर रॉंग ते बोलू शकत नाही सध्याच. नेक्स्ट वाक्य आहे, टीम ऑफ स्पेशल कमांडोज इज सराउंडिंग. इज आणि सराउंडिंग पाहिजे का, नाही, फक्त सराउंडेड पाहिजे. म्हणजे सी सुद्धा आपला आन्सर नाही. मग उरतं काय, अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज सराउंडेड द बिल्डिंग. फक्त सराउंडेड. बघा या सराउंडेड सोबत दुसरं कोणी आहे का, नाही. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. आता मी इथं बाकी गोष्टी बोललो नाही की बाबा सब्जेक्टच्या ठिकाणी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट जाईल, असं काहीच बोललो नाही. ठीक आहे. हा एक भाग असतो जो आपल्याला चेक करायचा असतो. पण जर वर्ब आल्यानेच उत्तर भेटत असेल तर बाकीच्या गोष्टी चेक करून आपण आपला वेळ वाया घालवायचा नाही, एवढं लक्षात घ्या. कारण अल्टिमेट की टू सक्सेस इज युअर टाइम. ठीक आहे. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, द कमिटी. बघा या कमिटीवरती आता 2022चा जो पेपरचा मी अनालिसिस घेतलेला आहे काल परवा, त्याच्यामध्ये कमिटीवरती एक प्रश्न आलेला आहे. पण आता कमिटी नाव कोणतं आहे हे पहिलं समजू. कमिटी, आता या कमिटीवरती प्रश्न कसे येतात, कमिटीवरती स्पेलिंग एरर वरती 4-5 वेळेला प्रश्न विचारलेला आहे. स्पेलिंग महत्वाचं आहे, हे माहित असलं पाहिजे. COMMITEE हे स्पेलिंग आहे. स्पेलिंग याच्यावरती 2-4 प्रश्न विचारलेला आहे. कमिटीवरती तसाही बरेचदा प्रश्न आलेला आहे. जसं 2022ला हा कमिटी वरती प्रश्न आलेला आहे. बघणार आहोत काय प्रश्न आहे, पण त्याच्या आधी कमिटी हे जे नाव आहे हे कोणतं आहे, तर हे आहे कलेक्टिव्ह नाउन. कसं नाउन आहे हे आहे कलेक्टिव्ह नाउन. बर, कलेक्टिव्ह नाउनच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर ज्या वेळेला हे नाउन आपल्याला युनिटी दाखवतात त्यावेळेला यांना आपण सिंग्युलर कन्सिडर करतो, आणि ज्या वेळेला हे डिवाइड दाखवतात त्यावेळेला आपण यांना प्लुरल कन्सिडर करतो. मग ज्या वेळेला हे सिंग्युलर असतील त्यावेळेला यांच्या नंतर येणारा जो वर्ब असेल हा वर्ब सिंग्युलर असेल, आणि ज्या वेळेला हे प्लुरल कन्सिडर केले जातील त्यावेळेला यांच्यासोबत येणारा वर्ब सुद्धा कसा असेल, प्लुरल असेल, एवढं लक्षात घ्या. मग मागच्या याच्यात कमिटी इज डिवायडेड, हे द कमिटी डिवायडेड काय दिलं होतं, डिवायडेड. म्हणजे डिवायडेड हा शब्द तसाच्या तसा दिला होता. म्हणून मागच्या परीक्षेत आपण डिवायडेड म्हणजे 2022चा जो आहे, मी म्हणेल हा प्रश्न आला, हा इकडे सिंग्युलर विचारला, 2022ला तो प्लुरलचा विचारला, तर त्याच्यासोबत आपण आर वापरला होता. का, कारण तिथं डिवायडेड शब्द आहे. आणि इथं काय वापरणार आहोत, तर बघा, द कमिटी has considered your request, is considered your request, have considered. अर्थ येणार नाही कारण कन्सिडर्ड केलेला आहे. रिक्वेस्ट माझी मान्य केली म्हणजे मान्य कधी होईल कमिटीमध्ये, जेव्हा सर्वांमध्ये एक मत आहे. मग इथं आर येईल का, हॅव येईल का, नाही, कारण दोन्ही प्लुरल वर्ब आहे. म्हणजे इज किंवा मग हॅज. द कमिटी हॅज कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट असं होईल. ते इज का येणार नाही, कारण वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नाही. म्हणून द कमिटी हॅज कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट अशा प्रकारचं हे वाक्य बनेल. आणि म्हणूनच सी पर्याय जो आहे तो उत्तरात यायला पाहिजे. कुठं दिलेला आहे, पहिल्या क्रमांकावरती
म्हणून 55चं आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 येईल. नेक्स्ट प्रश्न आपण, आय होप याचं अनालिसिस तुम्हाला कळले. पुढच्या प्रश्नावरती वळूया. पुढचा प्रश्न आहे बॉयस्टरस. आता बॉयस्टरसचा अर्थ काय होते, तर बॉयस्टरचा अर्थ होतोय आवेशपूर्ण. आवेशपूर्ण होतो, ठीक आहे. दंगलखोरही होतो, दंगलखोर होतो याचा अर्थ, ठीक आहे. लक्षात घ्या, एकदम आवेशात येऊन आवेशपूर्ण, आवेशाने भरलेला असा याचा काय होतो, अर्थ होतो, एवढं लक्षात घ्या. मग आता बॉयस्टरचा अर्थ होतो आपल्याला कुठला कसा शब्द विचारलेला आहे यांनी, अपोजिट शब्द विचारलेला आहे. मग आता हा काम अपोजिट आहे की सिनोनिम आहे, काम म्हणजे शांत, मग हा त्याचा अपोजिट आहे. मग बी कुठं कुठं आहे, 2 मध्ये आणि 4 मध्ये आहे, 3 मध्ये सुद्धा आहे, म्हणजे पहिलं नसतं. दुसरं रावडी म्हणजे दंगलखोरच होतो, गुंड होतो एका प्रकारे. मग ए आन्सर असेल का, नाही, म्हणजे जिथं जिथं ए आहे ते आपला आन्सर नसणार आहे, ते इथंच दिलेलं आहे, ऑलरेडी कटलेलं आहे. नेक्स्ट क्वाईट म्हणजे सुद्धा शांत, म्हणजे आपल्याला बी सोबत सी सुद्धा जिथं असेल ते आन्सर असेल, मग इथं नाही चौथ्यामध्ये, म्हणून हे आपल्या आन्सरच्या शर्यतीतून ऑप्शन बाद होते. चला नेक्स्ट प्रश्न काय आहे, नेक्स्ट त्याला ट्युमल्ट, हा जो आहे ट्युमल्टस. ट्युमल्टस म्हणजे सुद्धा आवेशपूर्ण किंवा दंगलखोर किंवा गुडलम्स वगैरे साठी हा वापरतो, त्यामुळे हा हा याचा सिनोनिम्स होईल. आणि रावडी सुद्धा बॉयस्टर्स म्हणजे आवेश, त्याच्यात आवेश असतो, दंगलखोर व्यक्तीला, गुंड मवाली व्यक्तीला म्हणतो, म्हणजे हा सुद्धा याचा सिनोनिम्स होतो. म्हणजे ए आणि डी जिथं आहे ते आपलं उत्तर असणार नाही, म्हणजे 3 मध्ये सुद्धा 3 मध्ये डी आहे, म्हणून हे उत्तर असणार नाही. मग उरतं काय, पर्याय क्रमांक 2, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असेल. नेक्स्ट प्रश्न, तर त्याच्या अगोदर हे इथं दिलेले आहेत बॉयस्टरसचे अर्थ. त्याला नॉइसी सिनोनिम्स, क्लॅमरस, व्होसिफरस, टर्ब्युलंट, स्टॉर्मी, रॅम्बक्शस, अनरिस्टेन, थांबवता येणार नसा, रायटियस, अप्रोरियस, आवेशपूर्ण, गदारोळयुक्त, खवळलेला, दंगेखोर, मस्ती, मस्ताळलेला, ज्याच्यात मस्ती असते ना, असा मस्ताळलेल्या माणसाला सुद्धा बॉयस्टरस म्हणतात, ठीक आहे. बॉयस्टरस परस मस्ताळलेला, मस्तीखोर. रावडी सुद्धा तेच, गुंड, दंगेखोर, मस्तीखोर. आणि ट्युमल्टेलियसचा सुद्धा अर्थ जवळपास सारखाच होतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून त्यामुळे आपलं जे उत्तर आलं होतं काम आणि वाईट आलेलं. नेक्स्ट आहे टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. आता ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या, टू डाय आणि टू सरेंडर हे काय आहे, दोन्हीच्या दोन्ही. तर टू डाय आणि दुसरं आहे टू सरेंडर. टू सरेंडर हे दोन्हीच्या दोन्ही आहेत इन्फिनिटिव्ह. काय आहेत, इन्फिनिटिव्ह. वाक्य समजून घ्या. यांनी म्हटलं आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स सबस्टिट्यूट्स अ जिरन फॉर इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स. आता हे इन्फिनिटिव्ह असं लिहितात, तर जिरन काय कसं लिहितील, तर हे 2 + V1 जे असते, जिरन म्हणजे काय, तर त्या 2 + V1 ला V4 मध्ये रूपांतरित करणे, बस एवढंच आहे. आता जिथं जिथं हे रूपांतरित दोन्ही ठिकाणी, इथं सुद्धा आणि इथं सुद्धा, कुठं दिसते, डाईंग इज बेटर दॅन टू सरेंडर आहे. इथं झालं पण इथं नाही झालं, म्हणून हे चुकलं. टू डाय इज बेटर दॅन सरेंडरिंग, इथं झालेलं आहे पण इथं झालेलं नाही, म्हणून हे चुकलं. डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग, ऍब्सोल्युटली करेक्ट, हे बरोबर आहे, कारण दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग, म्हणून ओनली सी जे आहे ते आपलं उत्तर असेल. आता डाईंग अँड सरेंडरिंग आर बेटर हे का नसणार, कारण हे दोन्हीच्या दोन्ही, मरणे आणि शरण येणे दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत हे म्हणतंय. परंतु इथं दिलेल्या वाक्यात कंपॅरिझन आहे की सरेंडर करण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरं किंवा सोयीस्कर, असा त्याचा अर्थ होतो. परंतु इथं मात्र हे जर वापरलं तर त्याचा अर्थ पूर्णतः बदलतो, म्हणून हे सुद्धा आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होते. सी दिलेला आहे पर्याय 4 मध्ये, म्हणून पर्याय 4 जे आहे याचं उत्तर असेल. हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी एक नॉन फायनाईट वर्बचं चॅप्टर आहे. मागच्या पेपरमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न आलेला, नॉन फायनाईट वर्बला सांगितलेलं सुद्धा आहे. हे चॅप्टर व्यवस्थित अभ्यासणे गरजेचं आहे. हे जर अभ्यासलं तर तुम्हाला हे प्रश्न समजायला आणि सोडवायला सोपे जातील. नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स, गिफ्ट ऑफ द गॅप. बघा
द गिफ्ट ऑफ द गॅप MES 2022 ला इथून प्रश्न उचललेला आहे. काय विचारलेला आहे त्यांनी? त्यांनी विचारलेला आहे गॅरुलस. गॅरुलस याचं सिनोनिम सांगा म्हटलं, आणि त्याचं सिनोनिम आलेलं आहे लॉक्वेशियस. त्याचं सिनोनिम काय आलेलं आहे? लॉक्वेशियस. म्हणजे काय? गॅरुलस किंवा लॉक्वेशियस म्हणजे काय? खूप बोलणारा माणूस. खूप बोलणारा माणूस म्हणजे गेज अ पर्सन हु हॅज गिफ्ट ऑफ गॅप किंवा गिफ्ट ऑफ द गॅप इज कॉल्ड गॅरुलस किंवा लॉक्वेशियस. ज्याच्याकडे बोलण्याची कला आहे त्याला आपण गॅरुलस किंवा लॉक्वेशियस पर्सन म्हणत असतो. बघा, याला सोडून तो प्रश्न MES ला 2022 ला आलेला आपल्याला दिसतो. तर मग इथं बोलण्याच्या संदर्भात हा आहे का? नाही. मग हा आन्सर नसेल. रायटिंग आहे का? नाही. मग लिसनिंग असेल का? नाही. मग पॉवर ऑफ स्पीच, स्पीच बोलण्याच्या संदर्भात आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचा आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. तर नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय? नेक्स्ट प्रश्न असं म्हणतोय की विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली मॅचेस द एक्सप्लेनेशन. A person who fails in the performance of his duty or commits an offense. आता एक लक्षात घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. डेरिलिक्ट म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे, ठीक आहे, किंवा सोडून देणे, त्याग करणे वगैरे वगैरे. कल्प्रिट म्हणजे दोषी, ज्यानं गुन्हा केलेला आहे. परंतु अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी, एखादा आपलं कर्तव्य करताना चुकला तर त्याला कल्प्रिट म्हणत नाही, ठीक आहे, त्याला डेलिंक्वंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? डेलिंक्वंट म्हणतील. त्याला थोडीशी इथं स्पेलिंग एरर आहे, तर कल्प्रिट म्हणणार नाही. आणि डेलिटंटी तर ते अजिबात येणारच नाही. उरतं काय? ओनली बी. म्हणून पर्याय क्रमांक बी जे आहे हे याचं उत्तर आहे. हे जे वर्ड्स आहेत हे इथं दिलेले आहे. डेरिलिक्ट म्हणजे रेक, होल, आउटकास्ट, लॅकर, ट्रिपर, बीच कॉम्बर किंवा कास्ट अवे. याचाच अर्थ काय आहे? त्याग करणे किंवा सोडून देणे. त्याग करणे, सोडून देणे किंवा दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे असे त्याचे अर्थ होतात, ठीक आहे. डिलिंक्विंट, लक्षात घ्या, डिलिंक्विंट हे जे आहे हे स्पेलिंग चुकलंय, मी पहिलेच सांगितलेलं आहे. ते असं असायला पाहिजे DELINQUENT. डिलिंक्विंट म्हणजे ट्रबल मेकर, ट्रान्सग्रेशन किंवा डिफॉल्ट किंवा लॉ ब्रेकर किंवा जुवेनाइल. लॉ ब्रेकर ज्याला कायदा तोडणे, कर्तव्य चुकारपणा, कायदा तोडणे, ठीक आहे. म्हणून हा शब्द जो आहे लक्षात घ्या, महत्वाचा आहे. तर डिलिंक्विंट आपला जो आहे तो आन्सर आला होता. कल्प्रिट, ऑफेंडर, रॉंग डुअर, मेल फॅक्टर, इव्हिल डुअर, डिलेटंटी, अमेच्युअर, एन्थुसियास्टिक, डॅबलर, पोएटिस. म्हणजे लक्षात घ्या, महत्वाचं आहे. डिलेटंटी म्हणजे काय? अ पर्सन हू स्टडीज लिटरेचर बट डज नॉट हॅव मच नॉलेज ऑफ इट इज कॉल्ड डिलेटंटी, ठीक आहे. एखादा साहित्याचा अभ्यास करणारा व्यक्ती, त्याला साहित्याची म्हणजे साहित्याचा अभ्यास करणार, ज्याला साहित्याचं जास्त नॉलेज नाही असं, ठीक आहे. तुम्ही म्हणाल साहित्याचं नॉलेज नाही, साहित्याचा अभ्यास करणारा, तर त्याचा अर्थच तसा होतो. एखादा व्यक्ती साहित्याचा अभ्यास करतोय परंतु त्याच्याकडे तेवढं त्या साहित्याचं नॉलेज नाही, अशा व्यक्तीला डिलिटंटी म्हणतात. एवढं लक्षात घ्या. किंवा त्याला एन्थुसियास्टिक, उत्साही म्हणू शकता, डॅबलर, पोएटेस्टर म्हणू शकता, लाईटवेट म्हणू शकता. वेगवेगळे त्याला शब्द प्रयोग केले जातात. हे एकदम त्याच अर्थाचे नाही, कंटेक्स्चुअल मिनिंग त्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरू शकतो आणि त्याचे कंटेक्स्चुअल जवळच्या अर्थाचे हे शब्द इथं दिलेले आहेत, एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट वन, with which of the following words does the prefix sub matches correctly. इथं येणार आहे सब हरॅश वगैरे काही नसतं अशी कॉन्सेप्ट. सब ऍब्सर्ड सुद्धा नसतं. सब ह्युमन असू शकतो, ठीक आहे. मानवाच्या खालच्या योनीत म्हणजे त्याच्यापेक्षा कमी दर्जाचं कोणी असेल तर त्याला सब ह्युमन म्हणतो, खालच्या दर्जाचा. सबलेट म्हणजे काय? पोट भाडे करून किंवा पोट भाड्यात येणे एखादी गोष्ट. सबलेट किंवा लेटला सुद्धा सब लागू शकतो, ह्युमनला सुद्धा लागू शकतो. म्हणून बी आणि डी जिथं असेल ते उत्तर असेल. कुठं दिलेलं आहे? इथं दिलेलं नाही. इथं दिलेलं आहे का? नाही. बी आणि डी नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय 4 जे आहे ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. हे हरॅशचे अर्थ डिस्ट्रेस, बॅजर, ट्रबल, वेक्स, फ्लॉ, टॉर्मेंट, इरिटेट, हेकल, वेस्ट, बिसेट, वरी,
वरी, अफ्लिक्ट, डिप्रेस, सॅडन हे त्याच्या जवळच्या अर्थाचे. सेम मिनिंग नाही एवढं लक्षात घ्या, जवळचे सिनोनिम सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लेटचे अलाउ, परमिट, पर्पज, प्रपोज नॉट पर्पज, प्रपोज, रेंट, लीज, असाइन वगैरे. सबलेटचे अर्थ दिलेले आहेत सबह्युमनचं, ऍब्सर्डचं आणि ह्युमेन. हा लक्षात घ्या. आता ह्युमन इथं आलेला आहे ऑप्शन मध्ये, तर हा ह्युमेन शब्द सुद्धा लक्षात घ्या. त्याचा अंतर होते दयाळू, त्याचा अर्थ काय होते दयाळू. ठीक आहे. मर्सीफुल, सिव्हिलाइज, सभ्य अशा प्रकारचे अर्थ त्याचे होतात. होऊ शकते याच्यावरती प्रश्न येईल. ठीक आहे. त्यामुळे जे शब्द दिलेले आहेत व्हिडिओ थांबवून त्या शब्दांना थोडस आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा, याचा तुम्हाला फायदा होईल एवढं मात्र निश्चितच आहे. ठीक आहे. चला तर वळूया नेक्स्ट याच्यावरती, वळूया नेक्स्ट प्रश्नावरती. नेक्स्ट प्रश्न आहे मिस्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर, आणि इथं सांगितलेलं आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये या वाक्याला कर. आता इथं वर्ब काय आहे मॅनेजेस. हा जो वर्ब आहे मॅनेजेस, याला बघूया, याला समजून घ्या. हा जर समजला तर बाकी समजायला सोपे आहे. मॅनेजेस हा काय आहे, हा आहे V5, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे हा, नो डाऊट. आपल्याला विचारलं आहे पॅसिव्ह व्हॉइस. मग V5 किंवा V1 वाक्यात असेल आणि याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल, त्या वर्बची फोड काय होते, तर याच्यातून एक तर एम बाहेर निघल, एक तर इज निघल, एक तर आर निघल, आणि इकडे त्याचं काय निघणार आहे V3 निघणार आहे. इथं हे कन्स्ट्रक्शन असेल ते उत्तर. कुठं कुठं दिलेलं आहे इज प्लस V3 पहिल्या वाक्यात आहे का, हो. मिस्टर मेहता इज मॅनेज्ड, इज मॅनेज्ड, इज बीइंग मॅनेज्ड इथं नाही आहे, इथं हॅज बीन मॅनेज्ड. इथं इजच्या नंतर बीइंग आलेलं आहे, म्हणजे हे चुकलं आणि डी सुद्धा चुकलं. ठीक आहे. म्हणजे जिथं सी आणि डी आहे ते आपले उत्तर असणार नाही. उरतं काय ए आणि बी, समजून घेऊया. आता आपण ज्या वेळेला ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्स नेतो, समजून घ्या महत्वाचं आहे, त्यावेळेला काय करतो, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये मांडणी कशी असते, मांडणी अशी असते सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. हे झाली ऍक्टिव्ह व्हॉइसची मांडणी. ही कशाची मांडणी आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसची. याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेताना काय होतं समजून घ्या. तर इथं हा जो ऍक्टिव्ह व्हॉइस मधला जो वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, समजून घ्या. हा इथला जो सब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट आहे, हे आपलं प्लेस इंटरचेंज करतात. म्हणजे आता सब्जेक्टच्या ठिकाणी काय येतं, ऑब्जेक्ट येतं. ठीक आहे. मग इथं लिहितो ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या नंतर लिहिला जातो वर्ब, आणि वर्बच्या नंतर लिहिला जातो इकडे सब्जेक्ट. काय लिहिला जातो, सब्जेक्ट. आणि हे होऊन जातं आपलं पॅसिव्हचं कन्स्ट्रक्शन. पण हे वर्ब लिहितात म्हणजेच काय, वर्बची फोड इथं लिहिली जाते. मग आता सब्जेक्टच्या ठिकाणी ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट. इथला सब्जेक्ट काय, मिस्टर मेहता, आणि ऑब्जेक्ट काय आहे, अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. काय आहे, अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. मग याचा अर्थ काय, की आता मिस्टर मेहताच्या ठिकाणी बिग इंडस्ट्रियल एम्पायर जाईल, बिग इंडस्ट्रियल एम्पायर, आणि मिस्टर मेहताच्या ठिकाणी येणार आहे, म्हणजे मिस्टर मेहता अ बिग इंडस्ट्रियल एम्पायरच्या ठिकाणी, आणि अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर मिस्टर मेहताच्या ठिकाणी. कुठं दिसते ते झालेलं, बी मध्ये. इथं झालेलं आहे का, नाही. मिस्टर मेहता जागीच ठेवलेला आहे, त्यांनी प्लेस चेंज नाही केलं म्हणून ते चुकलंय, आणि बी बरोबर आहे. आणि कुठं दिसते, पर्याय एक मध्येच बी दिलेला आहे, म्हणून बी जे आहे पर्याय बी हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग विथ सिमिलर मिनिंग. आता कॉम्प्लिसंट, आता ह्याचे शब्द कॉम्प्लिसंट म्हणजे काय, सेल्फ सॅटिस्फाय, आत्मसंतुष्ट पर्सन ज्याला म्हणतात. काय म्हणतात त्याला, आत्मसंतुष्ट, आत्मसंतुष्ट व्यक्ती. मग सेल्फ सॅटिस्फाईड याचा अर्थ पहिल्याला तिसरं लागेल. कुठं दिलेलं आहे, 3 मध्ये आणि 4 मध्ये. ओके. जिथं 3 असेल आणि जिथं 3 असेल ते आपलं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 किंवा 4 आपलं उत्तर असू शकते, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता आपण वळणार आहोत नेक्स्ट याच्यावरती. नेक्स्ट आहे जंटील आणि इंडस्ट्रियस. यांना थोडंसं समजून घेऊया की जंटील म्हणजे काय, इंडस्ट्रियस म्हणजे काय, आणि रेज म्हणजे काय. तिघांचा जर अर्थ कळला तर आपल्याला याच्या जोड्या जोडवत्या येतील. आता इथं ज्या वेळेला मी इंडस्ट्रियस म्हणतो, इंडस्ट्रियसचा अर्थ होतो, लक्षात घ्या, मेहनती. आणि याला सिनोनिम्स कोणता दिलेला आहे, तर तो दिलेला आहे डिलिजंट. म्हणजे इंडस्ट्रियसचा अर्थ काय होतो, तर
तो होतो डिलिजंट, हा त्याचा सिनोनिम्स आहे, एवढं लक्षात घ्या. चला इथं या प्रश्नामध्ये इंडस्ट्रियस म्हणजे काय होतं तर डिलिजंट, म्हणजे सी ला काय लागणार आहे आपलं 2, एवढं लक्षात येते. कुठं दिलेलं आहे सी ला 2? या पर्यायात दिलेला आहे. मग जंटील म्हणजे काय, तर जंटीलचा अर्थ होतो स्टायलिश. मग रेज म्हणजे काय, कम्प्लिटली डिस्ट्रॉय, हा त्याचा काय होतो अर्थ होतो. म्हणजे चौथं येतं. कुठं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे, याचे अर्थ इथं दिलेले आहेत बघा. सेल्फ सॅटिस्फाईड, ॲरिस्टोक्रॅटिक, नोबेल माइंडेड, शिवलरस किंवा सिव्हिल, सभ्य असा त्याचा अर्थ होतो. इंडस्ट्रियलचा हार्ड वर्किंग किंवा डिलिजंट सुद्धा होतो. एक लक्षात घ्या, डिलिजंट सुद्धा अर्थ होतो त्याचा. हे दिलेलं आहे. रेज म्हणजे टू डिस्ट्रॉय. नेक्स्ट प्रश्नावरती जाऊया. हे दिलेले आहेत, हे शब्दांचे अर्थ लिहून घेत चला जरा व्हिडिओ थांबून. ठीक आहे, नेक्स्ट आहे ही लेफ्ट अर्ली, ही अराइव्ह लेट ॲज युज, म्हणजे लवकर गेला आणि उशिरा आला. म्हणजे याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, हे काही साम्य दाखवणाऱ्या गोष्टी आहेत का, नाही, येणार नाही. म्हणून ऍड येणार नाही. मोर ओव्हर याच्या व्यतिरिक्त काही सांगताय का, नाही, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही. मग हेच म्हणून ही लेफ्ट अर्ली, तू लवकर गेला म्हणून उशिरा आला का, लक्षात घ्या, लवकर गेला म्हणून, लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. हे सुद्धा येणार नाही. उत्तर काय, नेव्हर प्लेस, ही लेफ्ट अर्ली, लवकर गेला पण तरी सुद्धा तो ऍज युजल घरी कसा आला, लेट आला. ओनली बी कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते याचं काय आहे, आन्सर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो सुद्धा समजून घेऊया. जंटलमॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दिस डेज. ॲट अ डिस्काउंट, जंटलमॅनलीनेस चांगुलपणा, ॲट अ डिस्काउंट डिक्लाइन कमी होणे. ॲट अ डिस्काउंटचा अर्थ काय होते, डिक्लाइनिंग कमी होत आहे. कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक सी 4 मध्ये. म्हणून 4 आपला आन्सर येणार. इझिली अवेलेबल होणार आहे का, जंटलमॅनलीनेस इज इझिली अवेलेबल दिस डेज, नाही, अवेलेबल नाही आहे जंटलमॅनलीनेस, म्हणून हे येणार नाही. निग्लेक्ट, त्याला निग्लेक्ट केलं जातं का, जंटलमॅनलीनेस इज निग्लेक्टेड दिस डेज, नाही, हा सुद्धा येणार नाही. चीप स्वस्त आहे का, नाही. म्हणून सी जो पर्याय आहे हा याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द एक्सप्रेशन लाईक अन अंकल. आखा हे जे आहे व्हेंट्रिक्युलर, या व्हेंट्रिक्युलरचा अर्थ होतो आपला पोटाचा भाग, म्हणजे आपल्या हृदयात, म्हणजे आपल्या याच्या छाती खालचा जो भाग असतो, जे शरीरात पोकळी जी असते ना, त्या पोकळीच्या संदर्भात हा शब्द व्हेंट्रिक्युलर वापरलेला आहे. मग हा लाईक अन अंकलशी असू शकतं का, सिनोनिम्स असू शकतं का, तर असू शकत नाही. ऑरिकल म्हणजे काय, हा ऐकण्यासंदर्भात दिलेला शब्द, हा ऐकण्यासंदर्भात आहे. आहे ॲव्हर्निक्युलर म्हणजे काय, ॲव्हर्निक्युलर म्हणजे काय, तर लाईक अन अंकल, लाईक मेटर्नल अंकल, लाईक फ्रेंड वगैरे असे त्याचे अर्थ होऊ शकतात. पर्टेनिंग टू व्हेंट्रिकल्स, द लोअर चेंबर ऑफ द हार्ट. ठीक आहे, हा दिलेला आहे. ऑरिकल रिलेटिंग टू द इयर ऑर हिअरिंग, ऐकण्याच्या संदर्भात. आणि ॲम्निक्युलर जे आहे ते काइंड अँड फ्रेंडली टुवर्ड्स यंगर ऑर लेस एक्सपिरियन्स, लहान लोकांकडे. ठीक आहे, एका प्रेमाच्या दृष्टीने बघणारा, म्हणजे काकासारखा, मामासारखा, दादासारखा, भावासारखा, या नजरेने पाहणारा, नजरेनं पाहणे किंवा पाहणे ज्याला आपण म्हणू, तो अर्थ या ॲम्निक्युलरशी मिळता जुळता आहे. ठीक आहे, मग म्हणून हा जो प्रश्न आहे लाईक अन अंकल, याच्या जवळचा शब्द काय, तर तो ॲम्निक्युलर हा आपण बघितलेला आहे. आणि सी दिलेलं कुठं आहे, पर्याय 2 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं आन्सर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो असा आहे, समजून घ्या. गिव्ह सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, एट्युनेट, बॉर्न आणि गाउल. तर गाउलचा अर्थ होते प्रिझन किंवा जेल. इथं दिलेलं आहे का नाही, इथं फ्री आणि रिलीज दिलेला आहे, त्यामुळे हे आपल्या उत्तराच्या शर्यतीतून बाद झालेले. बॉर्नचा अर्थ होते, आता हे स्पेलिंग डिक्शनरीत ह्या प्रकारे दिलेलं आहे. ठीक आहे, BOURN, बॉर्न. ठीक आहे, तर याचा अर्थ होते लिमिट किंवा डेस्टिनेशन.
लिमिट किंवा डेस्टिनेशन. मग तो कुठं आहे? इथं आहे, इथं सुद्धा आहे. आणि ॲटेन्युएट म्हणजे कमी करणे. ॲटेन्युएट म्हणजे काय? कमी करणे. मग थिन आणि रिड्यूस त्याला मॅच होणारे आहेत. म्हणून ए आणि सी जर असेल तर ते आन्सर असेल आपलं. ए आणि सी दिलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर आहे. या शब्दाचे अर्थ ॲटेन्युएट, रिड्यूस द फोर्स, इफेक्ट और व्हॅल्यू ऑफ समथिंग. बॉर्न, अ लिमिट और बाउंड्री और डेस्टिनेशन. आणि गावचा अर्थ होते प्रिझन किंवा जेल. नेक्स्ट वन. He spoke to us. Speak. सोबत येणारा जो प्रेपोजिशन असतं ते असतं विथ. मग ऑफ येईल का? नाही. फॉर येईल का? नाही. अबव येईल का? नाही. तर विथ येईल. विथ. ही स्पोक टू अस विथ ग्रेट इंडिफरन्स. म्हणून पर्याय क्रमांक जे 2 आहे ते आपलं काय असणार आहे इथं? तर ते आपलं इथं आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय? नेक्स्ट प्रश्न म्हणतोय की आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मिल्क इज युज्ड ॲज अन ॲडवर्ब. मिल्क हा शब्द आहे, वाक्यात असं कोणतं म्हणजे दिलेल्या वाक्यांमधील असं कोणतं सेंटेन्स आहे की जिथं मिल्क काय म्हणून वापरलेलं आहे? ॲडवर्ब म्हणून वापरलेलं आहे. बघूया. मिल्क इज गुड फॉर हेल्थ, हे नाऊन म्हणून आहे. हे नाऊन, त्यामुळे हे आन्सर असणार नाही. जिथं ए आहे ते बाद. आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट. चॉकलेट काय आहे? नाऊन आहे. कसं चॉकलेट? मिल्क चॉकलेट. नाऊन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह. म्हणजे या वाक्यात मिल्क काय म्हणून काम करतोय? तर तो ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतोय, एवढं लक्षात घ्या. आणि इथं आपल्याला ऍडव्हर्ब विचारलेला आहे, म्हणजे इथं जिथं बी दिलेलं आहे ते सुद्धा आपलं आन्सर नसेल, एवढं लक्षात घ्या. मग आता हे सुद्धा आन्सर नाही. मग आता मिल्क उरलंय का? इथंच उरलंय सी. ओनली सी ते आपलं आन्सर असायला पाहिजे. कुठे दिसतंय का ओनली सी? एक. हे नसणार आपलं आन्सर. हा, कारण बी गेलंय, तर बी गेलंय म्हणजे हे सुद्धा गेलंय आणि हे सुद्धा गेलंय. ओनली सी. काय म्हणते? टर्बन आहे. टर्बन काय आहे? नाऊन आहे. कशी टर्बन? व्हाईट टर्बन. तर मग व्हाईट काय झालं? ऍडजेक्टिव्ह. कशी व्हाईट? तर मिल्क व्हाईट. मग हे ऍडजेक्टिव्ह बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? ऍडव्हर्ब म्हणतो. म्हणून इथं मिल्क ऍडव्हर्बचं काम करतोय आणि त्यामुळेच पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याच्यामध्ये सी दिलेलं आहे ते आपलं उत्तर असेल. नेक्स्ट प्रश्न आहे. नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज द तेजस एक्सप्रेस. कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. इथं नो अदरचं सेंटेन्स आहे. कशाचं आहे? नो अदर. आणि याला सांगितलेलं आहे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये घेऊन जा. कुठल्या याच्यामध्ये? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. नो अदरनं सुरू होणारं वाक्य ज्या वेळेला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये लिहिलं जातं त्यावेळेला ते कन्स्ट्रक्शन 2 प्रकारे तयार केलं जातं. त्या वाक्यात दॅन, ऑल अदर आलं असेल किंवा मग किमान दॅन एनी अदर हे एक्सप्रेशन आलेलं असेल. दॅन एनी अदर. ज्या वाक्यात हे एक्सप्रेशन असतील ते आपलं उत्तर असेल. बघा कुठं दिसतंय का? तेजस इज कम्फर्टेबल. नो, तेजस मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. दॅन एनी अदर. हे उत्तर आहे. हे कुठलंच नाही बाकी. इज कम्फर्टेबल, इज द मोस्ट कम्फर्टेबल वगैरे तर अजिबात असणार नाही. ओनली बी जिथं असेल ते आपलं आन्सर पर्याय क्रमांक 3 मध्ये ओनली बी दिलेला आहे, म्हणून ते आपलं आन्सर आहे. चला वळूया नेक्स्ट आणि लास्ट प्रश्नाकडे. डोंट एनॉय दॅट बुल ऑर मे अटॅक यू. आता बुल जे आहे हे प्राणी आहे आणि प्राण्यासाठी जे आपण प्रोनाउन वापरतो ते इट असते. कुठं दिलेलं आहे? डी मध्ये. म्हणून पर्याय डी जे आहे ते आपलं काय आहे? उत्तर आहे. कुठं दिलेलं आहे? ऑप्शन 2 मध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. मित्र हो, हा होता 2021ला जो ईव्हीसचा जो पेपर झाला होता त्या पेपरचा अनालिसिस. या संदर्भातही तुमचे काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा हा माझा नंबर इथं दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करून सुद्धा विचारू शकता. त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. यू कॅन कॉल मी, यू कॅन आस्क मी. मला जर वेळ असेल तर मी कॉल रिसीव्ह करतो, तर किमान मी कॉल बॅक तरी करतो. बट होप तुमचे कमेंट जरी केले तर मी तुमचे सजेशन्स जे आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये घेण्याचे प्रयत्न करेन.
ऑलराईट, थँक्यू व्हेरी मच गाईज. आय होप तुम्हाला आजचं हे जे सेशन किंवा हे जे अनालिसिस आहे तो समजलाय. पुढचा अनालिसिस याच्या उरलेल्या प्रश्नांचा पुढच्या भागात आपण बघूया. थँक्यू व्हेरी मच.